हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहे वस्तुचित्र स्थिर चित्र। तर मित्रांनो, हे चित्र कशा पद्धतीने काढायचं आहे इथे मी सांगणार आहे। तर हे चित्र काढत असताना आपण या ठिकाणी यूज करणार आहे, जे रंग यूज करणार आहे ते आहे सॉफ्ट पेस्टल। तर सॉफ्ट पेस्टल साठी पहिले मी चित्र काढून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी स्केच पेन, एअरबर्ड आणि एक कापड या पद्धतीने मी इथे चित्र रंगवायला सुरुवात करतोय। त्याआधी सगळ्यात पहिले आपण इथे स्केच पेननी त्याची आउटलाइन करून घ्यायची आहे। आउटलाइन करून घेतल्यानंतर आपण हे चित्र कशा पद्धतीने रंगवणार आहे हे आपण बघणार आहे। तर मित्रांनो, ही आउटलाइन करत असताना अगदी शांततेने सर्वप्रथम आपल्याला जे आपण रेखांकन केलेलं आहे ते सगळं खोडून घ्यायचं आहे, इरेज करायचं आहे आणि नंतरच आपल्याला स्केच पेनने आउटलाइन करायचं। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जे चित्र रंगवणार आहे ते चित्र सॉफ्ट पेस्टल रंगांनी इथे आपण रंगवणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम हाताखाली कागद घ्यायचा आहे। या ठिकाणी मी ब्राउन कलर घेतलेला आहे। जी बरणी आहे ती बरणी रंगवायसाठी इथे ब्राउन कलर मी यूज करतोय। ब्राउन कलर यूज करत असताना राइट साइडला म्हणजे उजव्या बाजूला मी डार्क कलर रंगवला आहे आणि तसंच डाव्या बाजूला पण डार्क रंग घेतला आहे, कारण की ज्या ठिकाणी आपल्याला लाईट येईल तिथे उजेड पडेल ती बाजू आपल्याला सोडून द्यायची आहे, हलकी हलकी सोडून द्यायची आहे। नंतर आपण तिला कलर करणार आहोत। तर इथे आपल्याला 3 किंवा 4 छटा दाखवायच्या आहेत। तर 3-4 छटा दाखवत असताना हळूवारपणे या ठिकाणी रंगकाम करायचं आहे। इथे मी ब्राउन कलर यूज करतोय। तर हा ब्राउन कलर यूज करत असताना शांततेने त्याचं टोक, जी सॉफ्ट पेस्टल यूज करतोय मी, या सॉफ्ट पेस्टलसाठी ते जे टोक आहे त्या टोकाने इथे रंगकाम करत आहे। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी रंग आहे त्याच ठिकाणी आपल्याला रंग करायचा आहे। आता इथे मी थोडा जे इयरबर्ड आहे, कान कोरण जे आहे कापसाचं, त्याने इथे रंग पसरवून घेतोय। तर हलक्या हाताने करायचं आहे, जास्त प्रेस करायचं नाही, जास्त दाबायचं नाही आहे। तर या ठिकाणी मी जो डार्क कलर घेतला होता त्याच्यापेक्षाही डार्क ब्राउन इथे मी यूज करतोय। तर डार्क ब्राउन यूज करत असताना मी उजव्या साईडला, कारण की आपण जो लाईट घेतलेला आहे हा डाव्या बाजूने घेतला आहे, त्याच्यामुळे उजव्या बाजूला गडद छटा येतील आणि डाव्या बाजूला त्याच्या लाईट छटा दिसतील, लाईट रंग दिसतील। तर या पद्धतीने आपल्याला रंगवून घ्यायचं आहे। तर हे रंगकाम करत असताना ज्या ठिकाणी शॅडोज येतील तो भाग डार्क होईल आणि ज्या ठिकाणी उजेड पडेल तो भाग उजळ राहील। तर मित्रांनो, मी या ठिकाणी तिसरी रंगछटा वापरत आहे जी आणखीन डार्क ब्राउन आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात डार्क ब्राउन जो आहे तो अगदी थोड्या प्रमाणात इथे वापरायचा आहे। जिथे अगदी डार्क छटा दिसत आहे त्या ठिकाणी हा रंग मी वापरतोय। उजव्या बाजूला या रंगाची छटा मी इथे देतोय। बरणीची राउंडिटी म्हणजे गोलाई जी आहे ती दिसली पाहिजे, यासाठी आपल्याला या छटा द्यायच्या आहेत। मित्रांनो, इथे मी 3 छटा यूज केलेल्या आहेत। एकाच रंगाच्या 3 छटा मी इथे यूज केलेल्या आहेत। तर हे करत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की कशा पद्धतीने आपण हे रंगकाम करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी गडद छटा आहे त्या ठिकाणी मी डार्क कलर यूज करतोय आणि ज्या ठिकाणी उजळ छटा आहेत त्या ठिकाणी मी लाईट कलर यूज करतोय। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे रंगकाम आपल्याला हळूवारपणे करायचं आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर लक्षात येईल की कशा पद्धतीने। आता मी इथे चौथा रंग यूज करतोय। चौथा रंग म्हणण्यापेक्षा चौथी छटा मी इथे यूज करतोय, येलो ऑकर। तर येलो ऑकरच्या ज्या ठिकाणी उजळ छटा आहेत त्याच्या बाजूला मी ही रंग देतोय आणि व्हाईटसाठी आपण इथे स्काय ब्ल्यू कलर, आकाशी रंग आपण थोडासा इथे यूज करतोय जिथे व्हाईट आहेत। आणि ज्या ठिकाणी पांढऱ्या छटा दिसत आहे म्हणजे उजळ रंग आहे, जिथे हायलाइट आपण म्हणतो, ते हायलाइट देण्यासाठी मी इथे पांढरा रंग इथे वापरतोय। आणि अशा पद्धतीने आपण बघत आहात की 3 मी ब्राउनच्या छटा वापरल्या। त्याच्यानंतर येलो ऑकर कलर लाईटसाठी यूज केलेला आहे,
म्हणजे जिथे हायलाईट आहे त्याच्या आजूबाजूला, आणि व्हाईट रंग जो आहे तो पण मी या ठिकाणी वापरलेला आहे. तर मित्रांनो, जी मध्ये जाणारी जो भाग आहे त्या भागाला मी इथे आणखीन डार्क, सगळ्यात डार्क जो ब्राऊन आहे तो या ठिकाणी मी देतोय. तर मी इथे एक कापड घेतलेलं आहे आणि हे कापड बनियनचं कापड आहे. जे सॉफ्ट कापड असेल ते आपण इथे यूज करू शकतो. मी दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत तुम्हाला. जे इयरबड आहे, जे कानात आपण कापसाची काडी विकत मिळतात, ते मी इथे यूज केलेलं आहे. आणि या ठिकाणी कापड पण यूज करतोय त्याला सॉफ्ट करण्यासाठी. हे सॉफ्ट करत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हा हात फिरवायचा आहे. जास्त जर प्रेस केलं तर हे सॉफ्ट पेस्टल आहेत, हे निघून जातात. त्याच्यामुळे आपण अगदी हलक्या हाताने करू शकतो किंवा बोटाने सुद्धा करू शकतो. या ठिकाणी मी इयरबडचा पण यूज करून दाखवतोय कशा पद्धतीने इयरबड. आता हा मागील जो रिफ्लेक्टेड लाईट आहे तो मी इथे काढतोय, म्हणजे त्या ठिकाणी पण थोडी उजळ छटा दिसली पाहिजे. जो पांढरा खालचा बरणीचा भाग आहे त्यासाठी आपण इथे स्काय ब्ल्यू कलर यूज करतोय. उजव्या साईडला मी थोडासा दिलेला आहे. उजव्या साईडला मी रंग करतोय, डाव्या साईडला मी थोडासा रंग दिलेला आहे. तर हे आपण बघू शकता. तर हे झाल्यानंतर याच्यामध्ये पण मी 2 अजून छटा यूज करणार आहे. सर्वप्रथम आपण कापडाने त्याला मर्ज करून घेऊ, मिक्स करून घेऊ, सॉफ्ट करून घेऊ. तर अशा पद्धतीने ह्याची ही राऊंडिटी आपल्याला दिसेल. याच्यामध्ये मी व्हायलेट कलर पण यूज करणार आहे. तर तो व्हायलेट किंवा पर्पल आपण जो म्हणू शकतो, तर तो कलर आपण या ठिकाणी यूज करणार आहे. आता आणखीन मला थोडी डार्क छटा पाहिजे. त्याच्यासाठी मी परत आकाशी रंगाचा स्काय ब्ल्यू कलरचा यूज करतोय. त्यामुळे आपल्याला या छटा व्यवस्थित दिसतील. तो डार्क टू लाईट एकाच रंगाने मी इथे केलेला आहे. तर अशा पद्धतीने ही बरणी आपली पूर्ण झालेली आहे. बादलीसाठी मी निळा रंग वापरतोय. निळ्यामधली मीडियम शेड जी आहे ती इथे मी यूज करतोय. याच्यानंतर आणखीन डार्क शेड पण यूज करेल आणि याच्यापेक्षा लाईट शेड जे आहेत त्या पण यूज करेल. तर मित्रांनो, हे आपण कशा पद्धतीने करतोय हे बघून घ्या. उजव्या साईडला आपल्याला शॅडो आहेत, बादलीवर पडलेले ज्या शॅडो आहेत त्याच्यासाठी आपण डार्क कलर यूज करणार आहोत. आणि जसं जसं आपण डाव्या बाजूला येऊ तसं तसं आपण त्याला उजळ करत जाऊ. ज्या गडद छटा आहेत त्या उजव्या बाजूला येतील आणि लाईट छटा, उजळ छटा ज्या आहेत त्या आपण डाव्या बाजूला घेणार आहोत. तसंच जी दांडी आहे त्याचा पण आपल्याला शॅडो दाखवायची आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूवारपणे करायच्या आहेत, जास्त घाई करायची नाही. मी पहिलेच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कोणतंही स्टील लाईफ असो, स्थिरचित्र असो किंवा वस्तुचित्र असो, ऑब्जेक्ट ड्रॉइंग असो, तर त्याला 15 ते 20 मिनिटं वेळ लागायला पाहिजे. आता ही जी कडा आहे याच्यासाठी मी डार्क कलर यूज करतोय, कारण की खाली शॅडो असतात. तर तोच डार्क रंग मी इथे यूज केला. आता आणखीन त्याच्यापेक्षा डार्क छटा मी इथे घेतलेली आहे. डार्क ब्ल्यू या ठिकाणी मी वापरतोय. तर ही छटा खालच्या बाजूला येईल, म्हणजे तिचं तोंडाचा जो भाग आहे, ती जी कडा आहे ती वरच्या बाजूला आपोआप निघेल. तसंच उजव्या बाजूला आपल्याला परत डार्क छटा करायची आहे. तर सर्वप्रथम मी मिडल टोन यूज केला, आता मी या ठिकाणी डार्क टोन यूज करतोय. तर हे डार्क टोन यूज करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्याच्यापेक्षा उजळ छटा या ठिकाणी मी घेतलेली आहे. तर ही उजळ छटा आपण जो रंग घेतोय त्याच्यावर प्रेशर कसं देतो, त्याच्यावर दाब कसा देतो यावर पण छटा अवलंबून असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला रंगकाम हळूवारपणे करायचं आहे. तर हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसं आपण उजव्या बाजूला डार्क शेड घेतलेली आहे, छटा घेतलेली आहे, तशीच डाव्या बाजूला पण थोडीशी आपल्याला छटा दिसणार आहे. त्याच्याशिवाय ती बादली गोल दिसणार नाही, त्याची राऊंडिटी येणार नाही. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तोच रंग मी त्याच्यावरचं प्रेशर कमी करून या ठिकाणी रंगछटा करतोय. तर मित्रांनो, बरणीची शॅडो पण बादलीवर पडलेली आहे, ही पण आपल्याला दाखवायची आहे. तर ही दाखवत असताना मी तोच रंग थोडा डार्क, थोडा दाबून प्रेस करून इथे चालवला आहे. तसंच खालचा जो बेस आहे या बेसला पण आपण तोच रंग घेणार आहे
आणि याच्यानंतर आणखीन डार्क छटा पण इथे आपण वापरणार आहोत, यूज करणार आहोत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे रंगकाम करायला पाहिजे। एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी आपण हे जे रंगकाम करून दाखवतोय याची आपण प्रॅक्टिस करायची आहे। माझ्यासोबतच जर तुम्ही रंग घेऊन बसले, पेन्सिल पेन घेऊन बसले, सगळं साहित्य जर घेऊन बसले तर आपली प्रॅक्टिस निश्चितच चांगली होईल आणि तुम्हाला चांगली ग्रेड मिळेल। तर या ठिकाणी मी उजळ छटा वापरतोय, स्काय ब्लू कलर थोडासा मी या ठिकाणी यूज करतोय। तर ही उजळ छटा थोडीशी वापरून मी आता कापडाच्या सहाय्याने परत ह्याला स्मूथ करून घेतोय, सॉफ्ट करून घेतोय। तर आपल्याला किती सॉफ्ट करायचं याचं पण भान आपल्याला असलं पाहिजे। जास्त जर आपण हात फिरवत राहिलो, जर जास्त प्रेशर दिलं तर ती छटा, तो जो रंग आहे त्या ठिकाणून निघून जाईल। त्याच्यामुळे हलक्या हाताने हे सगळं आपल्याला करायचं आहे। बिलकुल हलक्या हाताने हा कापड मी इथे फिरवतोय आणि अशाच पद्धतीने आपल्याला पण करायचं आहे। या ज्या रंगछटा मी करतोय या अशाच पद्धतीने करायचे आहेत। तर मित्रांनो, हे जे वस्तुचित्र आणि स्थिर चित्र हे कशा पद्धतीने रंगवायचं याचं इथे मी डेमॉन्स्ट्रेशन देतोय, डेमो देतोय, प्रात्यक्षिक करून दाखवतोय। तर हे प्रात्यक्षिक आपण जरूर स्वतः पण करून बघायचं आहे। आणि कोणते रंग मी इथे यूज केले तर परत एकदा तुम्हाला सांगतो की हे जे रंग आहेत हे सॉफ्ट पेस्टल आहेत। कॅमलचे सॉफ्ट पेस्टल मी इथे यूज करतोय। आता मी गडद छटा घेतलेली आहे, एकदम डार्क ब्ल्यू इथे घेतलेला आहे। खालची बाजू आपल्याला क्लिअर करायची आहे, ती जास्त मध्ये गेल्या असल्याने त्याच्यावर आपल्याला शॅडो दिसेल, छाया दिसेल, तर ती थोडी डार्क होईल, त्याच्यामुळे ती मागे गेलेली दिसेल, मध्ये गेलेली दिसेल। अशा पद्धतीनेच आपल्याला हे रंगकाम, बरणीची जी सावली पडलेली आहे ती पण मी या डार्क शेडने इथे दाखवतोय आणि उजव्या बाजूला थोडं जास्त पुसल्या गेलं कापडामुळे, तर ती छटा मी परत थोडीशी वाढवून घेतोय। तर अशा पद्धतीने आपण जसं आपल्याला वाटेल त्या पद्धतीने इथे या डार्क शेड करायचे आहेत। परत त्याला आपण हळूहळू मिक्स करून घेतोय, मर्ज करून घेतोय। तर मित्रांनो, बादलीचा जो बाहेरील भाग आहे तो इथे मी जवळपास पूर्ण केलेला आहे। आता त्याची कडा, दांडी आणि मधला भाग, तर हा जो भाग आहे हा कशा पद्धतीने करायचा हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय। ज्या ठिकाणी हायलाइट आहे, जिथे उजळ छटा आहेत, एकदम लाईट पडलेला आहे, तो भाग तिथे पांढरा दिसेल। तर अशा पद्धतीने आपण हे व्हाईट कलर यूज करून हे करायचं आहे। बादलीचं जी कडा आहे, वरची कडा आहे, ती आपण डार्क कलरने इथे रंगवतोय, यूज करतोय। तर मित्रांनो, त्याच्यानंतर परत मी या ठिकाणी मध्यम छटा घेतलेली आहे, मध्यम शेड इथे यूज करतोय। तर ही शेड यूज करताना इथे मी प्लेन त्याला भरून घेतलेला आहे। याच्यानंतर आपण त्याला परत सॉफ्ट करून घेऊ आणि वरील जो भाग आहे तो पण मी इथे तुम्हाला रंगवून दाखवतोय। तो कसा रंगवायचा हे निश्चित आपण बघायला पाहिजे, कारण की वरचा जो कडा आहे ती कडा आपल्याला बहुतेक पोरं त्या ठिकाणी चुकतात, म्हणून हे रंग कसे भरायचे हे आपण निश्चित बघा। तर हा भाग इथे कंप्लीट झालेला आहे। या ठिकाणी आता मी व्हाईटचा यूज करेल, पांढरी छटा जी आहे ती यूज करेल। त्याच्या आधी मी आतला भाग पहिले करून घेतोय, आतला बादलीच्या मधला जो भाग आहे। तर मित्रांनो बघा, डावीकडनं जर लाईट येत असेल, उजेड असेल, तर डाव्या बाजूला हा डार्क पार्ट येईल बादलीच्या मधला, आणि उजव्या बाजूला मागच्या साईडला तिथे उजळ छटा दिसतील, तिथे लाईट पडलेला दिसेल। एक्झॅक्टली जर बघितलं तर अगदी विरुद्ध होतं। बाहेरील भाग जो बघितला तर बाहेरील भाग उजव्या बाजूला हा डार्क आहे आणि आतील भाग उजव्या बाजूला हा लाईट आहे, उजळ आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला रंगकाम करायचं आहे। इथे मी परत मिडल टोन यूज करतोय। हा मिडल टोन यूज केल्यानंतर इथे स्काय ब्ल्यू कलर, आकाशी रंग पण इथे मी उजळ छटा देतोय। तर त्याच्यामुळे ही बादलीचा मधला भाग मध्ये गेलेला दिसेल, खोल गेलेला दिसेल आणि त्याची राऊंडिटी येईल, एक त्याची गोलाई आपल्याला इथे नजरेस पडेल।
तर मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांनी स्थिरचित्र किंवा वस्तुचित्र कशा पद्धतीने रंगवायचं, स्टील लाईफ ऑब्जेक्ट ड्रॉइंग कशा पद्धतीने रंगवायचं आहे हे प्रात्यक्षिक मी इथे आपल्याला दाखवतोय। तर हे आपण बघू शकता कशा पद्धतीने मी इथे रंगवलेलं आहे। तर मधला जो भाग आहे त्याला मी थोडा क्लिअर करून घेतला। आता वरची जी कडा आहे ती कशा पद्धतीने दिसेल, तर डाव्या बाजूला थोडेसे मीडियम शेड दिसतील, उजव्या बाजूला आपल्याला थोडा डार्क शेड दिसेल। वरची बाजू जी फ्रंट आहे तिथे मी व्हाईट कलर यूज करतोय, पांढरा रंग यूज करतोय, कारण त्या ठिकाणी प्रकाश जास्त असल्यामुळे, हायलाइट असल्यामुळे ही आपल्याला उजळ छटा दिसेल। तर अशाच पद्धतीने आपल्याला पण हे रंगकाम करायचं आहे। याच्यानंतर मी दुधी भोपळा, तर ते पण रंगवून दाखवणार आहे। दुधी भोपळा कशा पद्धतीने रंगवायचा हे पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। कडेच्या खालचा जो भाग आहे हा थोडासा मी डार्क करून घेतला, त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात येतील की हा फ्रंटचा भाग आहे। आता हा पांढरा रंग जो आहे त्याला आपण थोडासा मर्ज करून घेऊ आणि हा मर्ज केल्यानंतर, मिक्स केल्यानंतर आपल्याला या छटा व्यवस्थित दिसतील। परत त्या ठिकाणी मी हायलाइट देईल सगळ्यात शेवटी। तर जी दांडी आहे, जे हँडल आहे, त्याची शॅडो पण आपल्याला दाखवायची आहे, तर ती आपल्याला डार्क कलरनी म्हणजे गडद छटेने ही दाखवायची आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की कोणतेही शॅडो आपल्याला अशा करकरीत दिसत नाहीत, त्याला थोड्याशा मिक्स करायच्या आणि ह्या मिक्स केल्यानंतर कुठे उजळ आणि कुठे डार्क येईल हे पण आपल्याला बघायचं आहे। तर अशा पद्धतीने हे रंगकाम आपल्याला करायचं आहे। त्याचं हँडल जे आहे त्या हँडलच्या बाजूनी पण इथे आपल्याला थोडीशी डार्क शेड द्यायची आहे। त्याचं कारण असं की ती हँडल आपल्याला बाहेरच्या बाजूला आलेलं दिसेल। हँडलच्या मधला भाग हा डार्क असणार आहे, पुढचा भाग जो आहे जो खाली आहे तिथे पण शॅडो असेल आणि फ्रंटला थोडासा आपल्याला लाईट कलर दाखवायचा आहे, उजळ छटा दाखवायची आहे। तर अशा पद्धतीने हे रंगकाम आपण इथे करून घेणार आहोत। तर मित्रांनो, हँडलचं काम इथे मी जवळपास पूर्ण केलेलं आहे। तर या छटा कशा येतात हे आपण निश्चित बघायला पाहिजे। कोणते कोणते रंग वापरतो हे सुद्धा मी इथे सांगतोय। इथे डार्क येईल, परत वरच्या बाजूला थोडासा डार्क कलर आपण यूज करू। तर अशा पद्धतीने हे हँडल, आता या ठिकाणी मी बोटानेच तो भाग स्मूथ केलेला आहे। तर दुधी भोपळा वापरताना मी इथे ऑलिव्ह ग्रीन कलर वापरला आहे, ज्या ठिकाणी शॅडो आहेत, ज्या ठिकाणी गडद छटा आहेत त्या ठिकाणी मी ऑलिव्ह ग्रीन, आणि नंतर जो वापरतो आहे हा मी लाईट ग्रीन, सगळ्यात लाईट ग्रीन म्हणजे येलोइश ग्रीन जो म्हणतात त्या पद्धतीचा हा ग्रीन या ठिकाणी आपल्याला दिसतोय, किंवा काही जण इथे मिंट ग्रीन सुद्धा त्याला म्हणतात। तर हे सगळं मी मिक्स करून घेतोय कापडाच्या साहाय्याने। कापड नेहमी स्मूथ घ्यावं, एकदम नरम तलम कापड असलं तरच हे शेडिंग चांगलं होतं। आणि हे केल्यानंतर या ठिकाणी मी व्हाईट रंग, उजळ छटा वापरणार आहे। त्याआधी मी इथे येलो कलर पण त्याच्यात यूज करतोय, लेमन येलो कलर वापरताना कोणते रंग वापरायचे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। तर इथे उजळ छटेसाठी मी जिथे हायलाइट आहे त्या ठिकाणी पांढरा रंग यूज करतोय, आणि हा पांढरा रंग आपल्याला हा जो दिसतोय त्याला पण मी इथे मिक्स करून घेईल। बाजूबाजूची जी पांढरा रंग आहे त्याला मी सॉफ्ट करून घेईल, म्हणजे त्याची राऊंडिटी, त्याची गोलाई जी आहे ही दुधी भोपळ्याची गोलाई आपल्याला दिसेल। वरच्या बाजूला थोडा लाईट असतो त्याच्यामुळे इथे मी येलो कलर, लेमन येलो कलर पुन्हा एकदा दिलेला आहे। तर अशाच पद्धतीने हे दुधी भोपळ्याचं रंगकाम करायचं आहे। तर हे रंगकाम करत असताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की कोणत्या बाजूला गडद छटा आहेत त्या ठिकाणी आपण ऑलिव्ह ग्रीन यूज केलेला आहे। मेहंदी रंग, मेहंदीचा रंग जो असतो त्या पद्धतीचा हा रंग आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे दुधी भोपळा इथे कंप्लीट झालेला आहे। या ठिकाणी मी डार्क पिंक हा रंग इथे घेतोय। डार्क पिंक जो कलर आहे तो या ठिकाणी मी यूज करतोय।
तर हे करत असताना मी जे सॉफ्ट पेस्टल आहे ते एकदम सॉफ्ट पेस्टल जे आहे ते मी फ्लॅट चालवतोय, चप्पट चालवतो आहे। तर मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर मी या ठिकाणी कापडाने त्याला स्मूथ करून घेतोय। तर हे स्मूथ करत असताना लक्ष द्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने करायचं आहे। आणि आता बरणीची शॅडो, त्याच्यानंतर बादलीची शॅडो आणि दुधी भोपळ्याची शॅडो, ही थोडीशी शॅडो आपल्याला दाखवायची आहे। तर हे सगळं झाल्यानंतर ज्या ठिकाणी पण तुमचे हात लागले असतील, रंग लागलेला असेल बोटांचा, तो आपण इरेजरने इरेज करू शकता। तर मित्रांनो, इथे मी बादलीची शॅडो दाखवतोय। बादलीची शॅडो जर डाव्या बाजूनी उजेड असेल तर उजव्या बाजूला त्याचे शॅडो पडतील, त्याच्या छाया येतील। आणि जर उजव्या बाजूनी लाईट असेल तर डाव्या बाजूला याच्या छाया येतील, याचे शॅडोज येतील। तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। हे झाल्यानंतर परत मी याला मिक्स करून घेतोय, सॉफ्ट करून घेतोय। तर हे सॉफ्ट करत असताना कापड एकदम तलम घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कळवू शकता आणि कमेंट्स करू शकता। थँक्यू व्हेरी मच।